मग तुमचं ज्यावेळेस तुम्हाला आर-एफ-ओ तुमचं सिलेक्शन झालं, त्यानंतर तुम्ही नायब तहसीलदारपदी देखील तुमची निवड हो. झाली आणि आत्ता डेप्युटी कलेक्टर. काय एकंदरीत इतर कमी वेळात, कमी वयात हं. ह्या सगळ्या पोस्ट तुम्ही मिळवल्या. काय स्ट्रॅटेजी होती तुमची? एक्झॅक्टली. बरेच लोकं मला हे विचारतात म्हणजे, की तुला सलग 3 पोस्ट मिळाल्यात म्हणजे नक्कीच तू खूप काहीतरी वेगळं करते किंवा आत्तापर्यंत फेल्युअर नाही आलं तर तुझ्याकडे काहीतरी सिक्रेट फॉर्म्युला आहे. पण मला असं वाटतं म्हणजे आज ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तो एक सिक्रेट फॉर्म्युला किंवा असं ओपन सिक्रेट म्हणायला हरकत नाही, की जे सगळ्यांनी केलं तेच मी केलं. फक्त ते थोड्या माझ्या पद्धतीने किंवा मला जसं सुटेबल होईल तसं केलं. मग तो फॉर्म्युला जर कोणता असं जर आपण म्हटलं, तर पहिलं म्हणजे मी स्वतःला जाणलं. माझ्या स्ट्रेंथ काय, मी करू हं. शकते का हे जाणलं. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे एक्झाम काय, एक्झामची डिमांड काय. कारण ही कोणती पण स्पर्धा परीक्षा असेल, तर त्याचं वेगवेगळ्या स्टेजवरती वेगवेगळी डिमांड आहे कॅन्डिडेटकडून. म्हणजे प्रिलिम असेल तर तुम्हाला स्पर्धा खूप जास्त आहे. बरोबर. तर ते मेन्स असेल तर तुम्हाला विषय खूप जास्त असतो. ते सगळ्याचं शेड्यूल, रिव्हिजन हे मॅनेज करायला जमलं पाहिजे आणि इंटरव्ह्यूमध्ये तर आपली पर्सनॅलिटी टेस्ट असते. तर तिथं वेगळी डिमांड आहे. म्हणजे हे जर डिमांड्स आपण जाणून घेतल्या आणि त्याच्यानुसार स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहिलो, तर कुठेतरी यश लवकर मिळतं किंवा जो लेंदी प्रवास आहे तो कुठेतरी सोपा व्हायला मदत बरोबर. होते. तर तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होतात, तर तुम्ही पहिली परीक्षा तर कॉलेज सुरू असतानाच दिलेली. मग ते कसं मॅनेज केलं? वेळ कसा भेटला तुम्हाला? मुख्य परीक्षेसाठी? कारण पूर्वपरीक्षा तुम्ही पास झालात. कारण कदाचित तुमचं ग्रॅज्युएशन चालू होतं, तोही हो, अभ्यास चालू असेल. तिथून पुढे अचानक तुमचा रिझल्ट आला असेल आणि तुम्ही सांगितलं की तुम्हाला जास्त काही माहिती नव्हतं. हो. कशा पद्धतीने तुम्ही ते मॅनेज केलं? साधारणतः म्हणजे माझं असं झालं, की कॉलेज असताना जानेवारीमध्ये राज्यसेवेची पूर्वपरीक्षा हं. झालेली आणि माझा एक अभ्यास होता चांगला बऱ्यापैकी सी-सॅट वगैरे त्याच्यामुळे मी ती क्वालिफाय झाली. परंतु माझं कॉलेज पास आउट नसल्यामुळे मला त्याचा मेन्सचा फॉर्म भरता आला नाही. तर मला एक कुठेतरी त्याचं रिग्रेट होतं, की अरे म्हणजे मला चान्स होता, पण कॉलेज नसल्यामुळे मी ते करू बरोबर. शकले नाही. पण त्याच्यापूर्वी काय झालं, की मग फॉरेस्टचं प्रिलिम पास होते आणि आता रिझल्ट पण कॉलेजचा झाला होता. तर मग मी त्याचा फॉर्म भरू शकत होते आणि एक साधारणतः मला आठवतंय की 56 दिवस माझ्याकडे होते. फॉरेस्टचा प्रिलिमचा रिझल्ट आल्यानंतर. मग मला त्या 56 दिवसामध्ये मेन्सचा पूर्ण सिलेबस कव्हर करायचं होतं. तर मला अजून पण आठवतंय की मी बऱ्याचदा दर 2-3 दिवसांनी मला असं वाटायचं की मी खरंच ह्या गोष्टीसाठी तयार नाहीये मेन्ससाठी किंवा 56 दिवसात कुठं मेन्सचा अभ्यास होत असतोय का? पण मी खरं नशिबान समजते की माझे जे खूप कमी मित्र होते तेव्हा किंवा मी त्यांना म्हणजे माझ्या एम-पी-एस-सीच्या प्रवासात अगदी म्हणजे खूप मोठं त्यांचा सहभाग आहे. मग त्यांनी मला खूप मोटिव्हेट केलं, की 56 दिवस पण काही कमी नाही किंवा तू ऑलरेडी तुझं 10वी पर्यंत 12वी पर्यंत चांगलं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे ते चांगलं आहे. तर त्याच्या जीवावरती तू आणखीन ते 56 दिवस जर व्यवस्थित युटिलाइज केले तर ते होऊ शकतंय. मग ते मी 56 दिवसाचं मॅनेजमेंट असं केलं, की जेवण किंवा जे आपल्याला पर्सनल गोष्टींसाठी जो वेळ जातो किंवा मित्र-मैत्रिणी तो एकदम मिनिमल टू झिरो इथपर्यंत केलं होतं. कॉन्टॅक्ट्स पूर्ण बंद होते. घरच्यांना माझ्यावरती एक विश्वास होता, तर त्यांच्याबरोबर मी आठवड्यातून फक्त एकदाच बोलायचं. बरं. ते पण खूप कमी, की जेवण केलं का किंवा इथपर्यंत म्हणजे जास्त म्हणजे रिलेटिव्हज असतील, मित्र असतील त्यांचा टाईम खूपच कमी केला. आणि मग पूर्ण वेळ माझं डेडिकेटेड मी अभ्यासातच तो इन्व्हेस्ट केला. मग त्याच्यामुळे फायदा असा झाला, की दिवसातले 24 तासमधले फक्त झोप वगैरे ह्या गोष्टींसाठी आणि मी क्लासेस वगैरे काही केले नाही किंवा कुठली लायब्ररी पण जॉइन केली नाही. त्याच्यामुळे माझा जो इतर प्रवासाचा किंवा इकडे-तिकडे जाण्याचा टाईम खूप वाचला आणि मी पूर्ण वेळ रूममध्ये बसूनच तो अभ्यास केला. म्हणजे काही मेन्सचे बुक्स असतील ते वाचले, पी-वाय-क्यू पाहिले, सिलेबस पाहिला आणि त्याच्यावर एक अंदाज स्वतःचा बांधत गेले. पाठांतर असेल, कन्सेप्ट समजून घेणं असेल, त्याच्यावर पूर्ण वेळ इन्व्हेस्ट केला. म्हणजे त्याच्यामुळे माझ्यात एक शिस्त आली. ते 56 दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातले सगळ्यात माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे 56 दिवसच मानते मी. कारण आज जर मी उपजिल्हाधिकारी आहे, तर केवळ त्या 56 दिवसांची जी शिस्त होती आणि त्याच्यात माझं जेवढं कॉन्ट्रिब्युशन आहे, तेवढंच माझ्या मित्र-मैत्रिणींचं आणि माझ्या फॅमिलीचं आहे. कारण एक कसं असतं, की जर तुमचे मित्र-मैत्रिणी सपोर्टिंग नसेल, तर एक कुठेतरी तुम्ही बाहेर जाऊ शकता किंवा जेव्हा तुम्हाला त्यांच्या सपोर्टची गरज असते, तर तेव्हा तुम्हाला जर त्यांनी समजून नाही घेतलं, तर मग एकटं पडण्याची फिलिंग जी असते, तर बरोबर. ते तेवढं होत नाही. आपण तेवढं देऊ शकत नाही. मग माझं सुदैव असं, की मला मित्र पण तेवढे सपोर्टिंग भेटले, की "तू कर."
तुझं होऊ शकतंय, पॉझिटिव्ह राहा, 56 दिवस म्हणजे पण खूप जास्त आहेत, असं एक मोटिवेट केलं. तेव्हा असं होतं की दर 2-3 दिवसाला मला रडू यायचं, की अरे माझ्यासोबत जे आहेत लोकं मेन्सला, त्यांनी ऑलरेडी फॉरेस्टच्या 2-2, 3-3 मेन्स दिलेले आहेत, इंटरव्ह्यू दिलेले आहेत, तर मी त्यांच्याशी कशी स्पर्धा करू किंवा मी त्यांच्यासोबत टिकेल का? पण माझ्यासोबत जे लोक होते ते कायम मला मोटिवेट करायचे, की असं काही नाही. तुझं पहिल्यापासून तू 1ली ते 10वी पहिला नंबर असायचा. म्हणजे माझ्या बहीण तर मला नेहमी सांगायचे, की 1ली ते 10वी तू पहिला नंबर काढलाय म्हणजे तू एकदम विशेष आहे. आणि कदाचित हे 56 दिवस तुझ्यासाठी आहेत, तर तू व्यवस्थित केलं तर होऊ शकते. मग मी एक विश्वास ठेवायला शिकले स्वतःवरती आणि मग त्याच्यातून अप येत गेले. स्वतःवर विश्वास ठेवला, ते शेड्यूल फॉलो केलं आणि नंतर मेन्सचा जेव्हा रिझल्ट आला, तर तेव्हा ते खूप एकदम मिरॅकल सारखं होतं, की कुणालाच विश्वास न बसण्यासारखी गोष्ट होती, की पहिल्यांदा आयुष्यात 56 दिवस अभ्यास करून पण तुझा मेन्सचा रिझल्ट क्लिअर होतोय. तर मग ते माझ्यासाठी पण खूप मोठं एक हे होतं, की येस मी करू शकते आणि कष्ट केलं तर 100% ते तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो. बरोबर. तर तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होतात, तर तुम्ही पहिली परीक्षा तर कॉलेज सुरू असतानाच दिलेली. हं. मग ते कसं मॅनेज केलं, की वेळ कसा भेटला तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी? कारण पूर्वपरीक्षा तुम्ही पास झालात. कारण कदाचित तुमचं ग्रॅज्युएशन चालू होतं, तोही अभ्यास हो. चालू असेल. तिथून पुढे अचानक तुमचा रिझल्ट आला असेल आणि तुम्ही सांगितलं, की तुम्हाला जास्त काही माहिती नव्हतं. हो. कशा पद्धतीने तुम्ही ते मॅनेज केलं? साधारणतः म्हणजे माझं असं झालं, की कॉलेज असताना जानेवारीमध्ये राज्यसेवेची पूर्वपरीक्षा हं. झालेली आणि माझा एक अभ्यास होता चांगला बऱ्यापैकी सी-सॅट वगैरे त्याच्यामुळे मी ती क्वालिफाय झाली. परंतु माझं कॉलेज पास आउट नसल्यामुळे मला त्याचा मेन्सचा फॉर्म भरता आला नाही. तर मला एक कुठेतरी त्याचं रिग्रेट होतं, की अरे म्हणजे मला चान्स होता, पण कॉलेज नसल्यामुळे मी ते बरोबर. करू शकले नाही. पण त्याच्यापूर्वी काय झालं, की मग फॉरेस्टचं प्रिलिम पास होते आणि आता रिझल्ट पण कॉलेजचा झाला होता. तर मग मी त्याचा फॉर्म भरू शकत होते आणि एक साधारणतः मला आठवतंय की 56 दिवस माझ्याकडे होते. फॉरेस्टचा प्रिलिमचा रिझल्ट आल्यानंतर. मग मला त्या 56 दिवसामध्ये मेन्सचा पूर्ण सिलेबस कव्हर करायचं होतं. तर मला अजून पण आठवतंय की मी बऱ्याचदा दर 2-3 दिवसांनी मला असं वाटायचं की मी खरंच ह्या गोष्टीसाठी तयार नाहीये मेन्ससाठी किंवा 56 दिवसात कुठं मेन्सचा अभ्यास होत असतोय का? पण मी खरं नशिबान समजते, की माझे जे खूप कमी मित्र होते तेव्हा किंवा मी त्यांना म्हणजे माझ्या एम-पी-एस-सीच्या प्रवासात अगदी म्हणजे खूप मोठं त्यांचा सहभाग आहे. मग त्यांनी मला खूप मोटिव्हेट केलं, की 56 दिवस पण काही कमी नाही किंवा तू ऑलरेडी तुझं 10वी पर्यंत 12वी पर्यंत चांगलं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे ते चांगलं आहे. तर त्याच्या जीवावरती तू आणखीन ते 56 दिवस जर व्यवस्थित युटिलाइज केले तर ते होऊ शकतंय. मग ते मी 56 दिवसाचं मॅनेजमेंट असं केलं, की जेवण किंवा जे आपल्याला पर्सनल गोष्टींसाठी जो वेळ जातो किंवा मित्र-मैत्रिणी तो एकदम मिनिमल टू झिरो इथपर्यंत केलं होतं. कॉन्टॅक्ट्स पूर्ण बंद होते. घरच्यांना माझ्यावरती एक विश्वास होता, तर त्यांच्याबरोबर मी आठवड्यातून फक्त एकदाच बोलायचं. बरं. ते पण खूप कमी, की जेवण केलं का किंवा इथपर्यंत म्हणजे जास्त म्हणजे रिलेटिव्हज असतील, मित्र असतील त्यांचा टाईम खूपच कमी केला. आणि मग पूर्ण वेळ माझा डेडिकेटेड मी अभ्यासातच तो इन्व्हेस्ट केला. मग त्याच्यामुळे फायदा असा झाला, की दिवसातले 24 तास मधले फक्त झोप वगैरे ह्या गोष्टींसाठी आणि मी क्लासेस वगैरे काही केले नाही किंवा कुठली लायब्ररी पण जॉइन केली नाही. त्याच्यामुळे माझा जो इतर प्रवासाचा किंवा इकडे-तिकडे जाण्याचा टाईम खूप वाचला आणि मी पूर्ण वेळ रूममध्ये बसूनच तो अभ्यास केला. म्हणजे काही मेन्सचे बुक्स असतील ते वाचले, पी-वाय-क्यू पाहिले, सिलेबस पाहिला आणि त्याच्यावर एक अंदाज स्वतःचा बांधत गेले. पाठांतर असेल, कन्सेप्ट समजून घेणं असेल, त्याच्यावर पूर्ण वेळ इन्व्हेस्ट केला. म्हणजे त्याच्यामुळे माझ्यात एक शिस्त आली. ते 56 दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातले सगळ्यात माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे 56 दिवसच मानते मी. कारण आज जर मी उपजिल्हाधिकारी आहे, तर केवळ त्या 56 दिवसांची जी शिस्त होती आणि त्याच्यात माझं जेवढं कंट्रिब्युशन आहे, तेवढंच माझ्या मित्र-मैत्रिणींचं आणि माझ्या फॅमिलीचं आहे. कारण एक कसं असतं, की जर तुमचे मित्र सपोर्टिंग नसेल, तर एक कुठेतरी तुम्ही बाहेर जाऊ शकता किंवा एक जेव्हा तुम्हाला त्यांच्या सपोर्टची गरज असते, तर तेव्हा तुम्हाला जर त्यांनी समजून नाही घेतलं, तर मग एकटं पडण्याची फिलिंग जी असते, तर बरोबर. ते तेवढं होत नाही. आपण तेवढं देऊ शकत नाही. मग माझं सुदैव असं, की मला मित्र पण तेवढे सपोर्टिंग भेटले, की "तू कर, तुझं होऊ शकतंय, पॉझिटिव्ह राहा, 56 दिवस म्हणजे पण खूप जास्त आहेत." असं एक मोटिव्हेट केलं. तेव्हा असं होतं, की दर 2-3 दिवसाला मला रडू यायचं, की अरे माझ्यासोबत जे आहेत लोकं मेन्सला, त्यांनी ऑलरेडी फॉरेस्टच्या 2-2, 3-3 मेन्स दिलेले आहेत, इंटरव्ह्यू दिलेले आहेत, तर मी त्यांच्याशी कशी स्पर्धा करू किंवा मी त्यांच्यासोबत टिकेल का?
पण माझ्यासोबत जे लोक होते ते कायम मला मोटिवेट करायचे की असं काही नाही, तुझं पहिल्यापासून तू 1ली ते 10वी पहिला नंबर असायचा. म्हणजे माझ्या बहीण तर मला नेहमी हे सांगायचे की 1ली ते 10वी तू पहिला नंबर काढलाय म्हणजे तू एकदम विशेष आहे आणि कदाचित हे 56 दिवस तुझ्यासाठी आहेत, तर तू व्यवस्थित केलं तर होऊ शकते. मग मी एक विश्वास ठेवायला शिकले स्वतःवरती आणि मग त्याच्यातून अपडाऊन्स येत गेले, स्वतःवर विश्वास ठेवला, ते शेड्यूल फॉलो केलं आणि नंतर मेन्सचा जेव्हा रिझल्ट आला, तर तेव्हा ते खूप एकदम मिरॅकल सारखं होतं की कुणालाच विश्वास न बसण्यासारखी गोष्ट होती की पहिल्यांदा आयुष्यात 56 दिवस अभ्यास करून पण तुझा मेन्सचा रिझल्ट क्लिअर होतोय. तर मग ते माझ्यासाठी पण खूप मोठं एक हे होतं की येस मी करू शकते आणि कष्ट केलं तर 100% ते तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो. बरोबर.